नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण यूट्यूबवर एक लेक्चर घेतोय. त्याचं मुख्य कारण आहे म्हणजे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं की सर 2026चा ठीक आहे संयुक्त पूर्व परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा 2026चा नेमका काय आपला शेड्यूल असणार आहे, काय आपल्याला त्यामध्ये स्ट्रॅटर्जी असणार आहे, यासाठी आपल्याला थोडंसं एक मार्गदर्शन करा. हा व्हिडिओ आपण यूट्यूबवर बनवण्याचं मुख्य कारण असं आहे की ॲपवरती व्हिडिओ दिसत नाहीत बऱ्याच जणांना किंवा सापडत नाहीत. ग्रुपवर पण टाकले तरी ते बरेच मॅसेज पडत असल्यामुळे काय होतं की त्यांना ग्रुपवर पण सापडत नाही. त्यामुळे आपण इथे शॉर्टमध्ये हा व्हिडिओ यूट्यूबमध्ये सगळ्यांना परत परत पाहता यावा यासाठी आपण हा व्हिडिओ इथं तयार करून पोस्ट करत आहोत. ही जी लिंक मी आपल्या ग्रुपवर सगळ्यांना देणारच आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की आपण जे ठरवलं होतं की 21 डिसेंबरला सॉरी 28 तारखेला आपली जी एक्झाम होणार होती पाठीमागे, त्यानंतर आपण एक सेशन घेणार होतो, पण ते सेशन काय कारणानं पोस्टपोन झालं. त्यात आता ही परीक्षा गेलेली आहे 4 जानेवारीला. ठीक आहे, ही परीक्षा 4 जानेवारीला गेल्यामुळं आता आपलं शेड्यूल सगळंच काही चेंज झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला कशा पद्धतीनं कंबाईनची तयारी करायची आहे, त्याच पद्धतीने कशा पद्धतीनं आपल्याला पुढे नियोजन असणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचं ज्याप्रमाणे मेंटरशिप झालेले आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षेची सुद्धा आता आपली मेंटरशिप चालू आहे. गट क गट ब पूर्व परीक्षे 2025च्या आता ऑलरेडी संपलेले आहे. ठीक आहे, आता कालच मी लास्टच्या 10 दिवसामध्ये कोणते हॉट टॉपिक वाचायचे याचा एक व्हिडिओ आणि एक ऑडिओ फाईल पण टाकलेली आहे. तेवढे तुम्हाला 10 दिवसामध्ये शेवटचे तुम्हाला रिव्हिजन करायचे. तर मोस्टली आता 2026साठी आपल्याला काय करता येईल, कशा पद्धतीनं आपलं नियोजन असणार आहे, ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगतो. ह्याच्यामध्ये फेज 2 असणार आहेत, फेज 1 फेज 2. ठीक आहे, राज्यसेवेला आपल्या 3 ते 4 फेज असतात, पण आपल्याला कंबाईनसाठी 2 फेजमध्येच आपल्याला हा प्रोग्राम कंप्लीट करायचा आहे. फेज 1 मध्ये आपल्याला काय असणार आहे, तर फेज 1 मध्ये बघा आपल्याला बेसिक जे 5 सब्जेक्ट आहेत कोणते कोणते, जॉग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि सायन्स, 1 2 3 4 5 या 5 सब्जेक्टचे वारंवार कंबाईनला विचारले जाणारे किंवा मोस्टली याच्यावरतीच 90 ते 95% भर असणारे असे 60 टॉपिक. ठीक आहे, असे 60 टॉपिक आपण काय केलेले आहेत, पिक केलेले आहेत. कशातून केलेले ते, तर PYQ अनालिसिस करून आपण हे 60 टॉपिक 1 2 3 4 5 या 5 विषयाचे एकूण 60 टॉपिक आपण पिक केलेले आहेत. आता आपण फक्त फेज 1ची चर्चा करू, फेज 2 तुम्हाला मी ह्याच्यानंतर सांगतो काय आहे. ठीक आहे, तर हे 60 टॉपिक आपल्याला काय करायचं फेज 1 मध्ये. फेज 1चं ड्युरेशन काय असणार आहे, 5 जानेवारी ते 30 एप्रिलपर्यंत आपण त्याला ठेवूया. ठीक आहे, 5 जानेवारी ते 30 एप्रिल म्हणजे जवळपास 120 दिवसामध्ये. ठीक आहे, जवळपास 120 दिवसामध्ये थोडं मागं पुढे दिवस होतील. संडेच्या याच्यामध्ये सुट्टी आपण कॅन्सल केलेली आहे, तर आपण 120 दिवसामध्ये जवळपास हे 60 टॉपिक करणार आहोत. म्हणजेच एक टॉपिक. ठीक आहे, एक टॉपिक आपल्याला किती दिवसात पूर्ण करायचा आहे, तर 2 दिवसामध्ये आपल्याला एक टॉपिक पूर्ण करायचा आहे. आता इथं मी उदाहरणार्थ घेतो की एखादा उदाहरणार्थ आणीबाणी. ठीक आहे, आणीबाणी हा टॉपिक असेल, तर आणीबाणी हा टॉपिक आपल्याला काय करायचा आहे, एक टॉपिक हा आणीबाणी असेल तर आपल्याला तो 2 दिवसामध्ये पूर्ण करायचा आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला 60 टॉपिक 120 दिवसामध्ये काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. कशामधले, जॉग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स अँड सायन्स. ठीक आहे, आता मला माहिती आहे तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर मॅथ्सचं काय करायचं. ठीक आहे, रिझनिंगचं काय करायचं आणि करंटचं काय करायचं. तर आपला जो फॉर्म्युला पहिल्यापासून ठरलेला आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, गट ब असो, गट क असो किंवा मुख्य असो गट ब कची, तर हा आपण काय करतो आफ्टर लंच. ठीक आहे, आफ्टर लंच आपण याला काय करतो, 2 तास देतो. आता ह्याच्यामध्ये मॅथ्सचे कोणते टॉपिक करायचे, रिजनिंगचे कोणते टॉपिक करायचे, करंट इव्हेंट्स कशातून करायचं आणि कोणते टॉपिक करायचे याची लिस्ट ऑलरेडी आपण PDF स्वरूपात देणार आहोत. तर आपल्याला आफ्टर लंच म्हणजे दुपारच्या जेवणानंतर आपल्याला 2 तास कंपल्सरी डेली, कंपल्सरी आणि डेली डेली या बेसिसवर आपल्याला काय करायचे, हे मॅथ्स आणि रिझनिंग आणि करंट म्हणजे मॅथ्स, रिझनिंग, करंट आपलं डेली होणार आहे. आणि हे काय होणार आहे, हे फक्त टार्गेटेड होणार आहे 60 टॉपिक 120 दिवसामध्ये. अशा पद्धतीचं नियोजन असणार आहे. तर आता पुन्हा बॅक टू टॉपिक आपण येऊया की उदाहरणार्थ आणीबाणी आपण टॉपिक घेतला, तर आणीबाणी हा एक टॉपिक आपल्याला 2 दिवसामध्ये संपवायचा आहे. ठीक आहे, आता 2 दिवसामध्ये संपवत असेल तो कशा पद्धतीने संपवायचा, तर मी तुम्हाला मागे एक शीट टाकली होती ग्रुपवर. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, त्यावेळेस टॉपिकचं नाव होतं. ठीक आहे, इथं टॉपिकचं नाव होतं, त्याच्यामध्ये वरती कॉलम होते, रिडिंग होतं, रिकॉल होतं, रिवाईज होतं, नोट्स होते, PYQ ॲनालिसिस केलं का, त्यानंतर त्या पुढे काय होतं, व्हॅल्यू ॲडिशन, असे कॉलम होते. समजा आणीबाणी तुम्हाला जर मी टार्गेट दिला की बाबा आणीबाणी हा तुम्हाला टार्गेट असेल, तर इथं टॉपिकचं नाव ऑलरेडी त्या आणीबाणी शीटमध्ये शोधायचं. मग त्याचं रिडिंग केलं का, मग ते रिवाईज केलं का, केलं, रिकॉल केलं केलं, नोट्स बनवले का, बनवले, PYQ नाही केलं, त्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन करायचा संबंध येत नाही PYQ न केल्यामुळे. मग असे तुम्हाला काय करायचे, टिक मार्क करायचे. त्यामुळे तुम्हाला जे काही 60 टॉपिक आहेत, त्या 60 टॉपिकच्या अशा 5 ते
पाचच्या सॉरी 6च्या 6 टिक मार्क, ठीक आहे. ह्या 6 टिक मार्क आहेत, 1 2 3 4 5 6, या सर्व टिक मार्क पूर्ण करायच्यात. कधी? ह्या 2 दिवसामध्ये. ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला लक्षात आणीबाणी टॉपिक तुम्हाला 2 दिवसामध्ये रीडिंग करायचं आहे. त्याचं रिव्हिजन पण तुम्हाला 2 दिवसामध्येच करायचं आहे. त्याच्या नोट्स पण तुम्हाला तयार करायचे आहेत. PYQ त्याचं ॲनालिसिस करून त्याचं काय करायचं आहे, व्हॅल्यू ॲडिशन पण या 2 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहे. त्यामुळे आणीबाणी या टॉपिकवर तुमचे काय होणार आहे तर 2 पेजेस काय होणार, शॉर्ट नोट्स होणार आहे. जसं आपण केलेलं आहे, आपण काय नाव दिलेलं आहे, बटन नोट्स, ठीक आहे. बटन नोट्स तयार होणार आहे. अशा पद्धतीने 7 टॉपिकच्या सर्व बटन नोट्स या 2 दिवसामध्ये तुम्हाला तयार करायचे. आज आणीबाणी टॉपिक दिला, उद्या राष्ट्रपती दिला, कधी प्राणी वर्गीकरण दिलं, कधी 1857चा उठाव दिला, कधी समाजसुधारक दिला एखादा. तर या 2 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या बटन नोट्स तयार करायचे आहेत, ह्या सर्व स्टेजेस फॉलो करून. त्यामुळे 120 दिवसामध्ये तुमचे 7 टॉपिक म्हणजे ऑलमोस्ट 90 to 95% अभ्यासक्रम तुमचा क्लिअर आउट होईल. आता हे फेज 1 झाल्यानंतर आता पुन्हा आपण फेज 2चं बुक आहे, ठीक आहे. आता टॉपिक कुठले असणार आहेत, काय असणार, त्याचं तुम्हाला मी ऑलरेडी PDF ते त्यावेळी तुम्हाला देणारच आहे, ठीक आहे. बस ह्यावेळेस फक्त PDF आहे का तर नाही, ह्यावेळेस मी तुम्हाला सांगेल तुम्हाला फक्त आज कोणता टॉपिक करायचा, उद्या कोणता टॉपिक करायचा, हे जे PDF नसणार आहेत. तर तुम्हाला एक ओरिएंटेशन व्हिडिओ असणार आहे माझा 10 मिनिटाचा रोज, ठीक आहे. रोज एक व्हिडिओ तुम्हाला 10 मिनिटाचा मी देणार आहे. समजा आणीबाणी, मग आणीबाणी टॉपिक तुम्हाला दिला जाईल, तुम्हाला त्याच दिवशी सकाळी 6च्या आसपास तुम्हाला एक व्हिडिओ येणार ओरिएंटेशन. मग तुम्हाला त्या 10 मिनिटामध्ये मी काय सांगणार की कशा पद्धतीने त्या टॉपिकचा अभ्यास करायचा. आता ही जी स्क्रीन दिसते अशा पद्धतीने तुम्हाला मी व्हिडिओ करणार की त्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत, तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने त्याच्यावर फोकस करायचे, नोट्स काढताना कोणते कोणते मुद्दे आले पाहिजेत, PYQ ॲनालिसिस करताना तुम्हाला त्यामध्ये कोणते कोणते व्हॅल्युएशन मुद्दे घ्यायचे हे 10 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मग तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा, त्या पद्धतीनं 2 दिवस तुम्हाला तो टॉपिक क्लिअर करायचा आहे, ठीक आहे. तो ओरिएंटेशन व्हिडिओ हा एक आपण नवीन एक त्यामध्ये कन्सेप्ट आणलेला आहे. तो 10 मिनिटाचा माझा एक व्हिडिओ दररोज तुम्हाला त्या ॲपवर आपल्या बघायला मिळेल, ठीक आहे. आता ही फेज 1 असणार आहे फेज, आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच अजून गोष्टी आहेत ज्या की आता मी तुम्हाला यूट्यूबवर सांगणार नाही आहे. पण मागच्या वेळीसारख्या सुद्धा काही सरप्राईज एलिमेंट्स आपण त्यामध्ये मध्ये ठेवणार आहेत. त्यामध्ये आपले संडे टू संडे सेशन तर चालू राहणार आहे, लाईव्ह डाऊट्स सेशन चालू राहणारच आहेत. बऱ्याच अजून ते आपल्या जे नॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत, शॉर्ट नोट्स असतील, हँड रिटन नोट्स असतील, टेस्ट सिरीज असेल, सब शॉर्ट नोट्स असतील, सगळ्या त्या राहणारच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी ॲडिशन आहेत त्या आपण ज्यावेळेस हा प्रोग्राम सुरू होईल त्यावेळेस बघू, ठीक आहे. आता लास्टमध्ये तुम्हाला सांगतो फेज 2 मध्ये काय असणार आहे. फेज 2 आपल्याला काय होणार आहे, 1 मे पासून सुरू होणार आहे. एप्रिलपर्यंत हा कार्यक्रम संपवून घ्यायचा आपल्याला. सॉरी, एप्रिल झाल्यानंतर आपल्याला 1 मे तर आपल्याला पुढे मला वाटतं की परीक्षा जोपर्यंत चालू आहे जूनमध्ये, तोपर्यंत आपल्याला काय करायचं, फेज 2 करायचं. फेज 2 मध्ये काय करायचं आपल्याला, फेज 2 मध्ये R1, R2 आणि R3. जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे R1 म्हणजे काय, रिव्हिजन, R2 म्हणजे काय, रिकॉल, R3 म्हणजे काय, रिव्हिजन प्लस रिकॉल. ह्या 3 स्टेज करायच्यात. म्हणजे आणीबाणी टॉपिकच्या ज्या तुम्ही ह्या बटन नोट्स केलेल्या आहेत, तिथं 2 पेजेसच्या बटन नोट्स तयार केलेल्या आहेत. या बटन नोट्सच्या तुम्हाला काय करायचं आहे, R1 मध्ये रिव्हिजन करायचं, R2 मध्ये रिकॉल करायच्यात आणि R3 मध्ये रिव्हिजन प्लस रिकॉल करायच्यात. अशा पद्धतीने तो टॉपिक तुमचा काय होणार आहे, परफेक्टली क्लिअर होणार आहे. आणि तुमचे असे 60 टॉपिक 120 दिवसामध्ये, प्लस त्याच्यानंतर आपण रिव्हिजन रिकॉल टेस्ट हे घेणार. आणि हे सगळं झाल्यानंतर आधीमध्ये म्हणजे फेज 2 मध्ये काय असणार आहे अजून एक, तर आपल्या टेस्ट 1, 2 ते टेस्ट 5, ठीक आहे. 1, 2, 3, 5 आपल्या टेस्ट असणार आहे. त्या टेस्ट तर आपल्याला जनरली सगळ्यांच्या असतात, तर या टेस्टसुद्धा त्या फेज 2 मध्येच होणार आहेत. आणि त्यानंतर आपण लाईव्ह डाऊट सेशन आणि हॉट टॉपिक्स, त्यानंतर लास्ट डे स्ट्रॅटर्जी वगैरे सगळं काही त्यामध्ये कव्हर होईल. जर कोणाला ह्याच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकता. तुमच्याकडे सगळ्यांना नंबर असेल, पण जे कोण नवीन विद्यार्थी बघत असतील त्यांनी 9764786541 या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे कोण मित्र असतील जे की माझ्याकडे ऑलरेडी बॅचला आहेत, तर त्यांनी सुद्धा त्यांच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ह्या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या. अगदी नाममात्र फी असणार आहे, म्हणजे नसल्यासारखीच फी आहे, 0 फी. म्हणजे मागचे आपले सगळे मेंटरशिप 0 फीजमध्ये होतात, फक्त काही आपण पोस्टल चार्जेस घेतो नोट्सच्या वगैरे तेवढेच. हा सुद्धा प्रोग्राम त्याच पद्धतीचा असणार आहे, त्यामुळे फीजचा काही विषय नाही आहे, ठीक आहे. परत दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे तुम्हाला की आता हा जो आपला मेंटरशिपचा प्रोग्राम असणार आहे यासाठी आपला वेगळा ग्रुप असणार आहे. आपले जे जुने ग्रुप आहेत त्याच्यामधून त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला लिंक देत होतो, तुम्ही जॉईन करा. आणि तुम्हाला जर विद्यार्थ्यांचे जे नवीन विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं असेल, त्यांना जर फीडबॅक बघायचे असतील तर ह्या नंबरला मला व्हॉट्सअप करा, ओल्ड विद्यार्थी फीडबॅक म्हणून, ठीक आहे. ओल्ड विद्यार्थ्यांचे
फीडबॅकसुद्धा आपल्याकडे आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकता की प्रोग्रामला जॉईन करायचं की नाही. ठीक आहे, आपण भेटूया 5 जानेवारी नंतर